सज्जन श्रोते हो, सुप्रभात. कृष्ण विठू बुद्ध एक, ब्रह्मस्पंदे कैवल्यात. आत्मोपनिषद आणि 106-107 वरील हे काव्य कृष्ण म्हणा, विठोबा म्हणा, बुद्ध म्हणा, हे येथून तेथून सारे एकच परमेश्वरी तत्व आहे. आणि हे ब्रह्म या परमेश्वरी तत्वाने केवळ स्पंदित झालेले आहे. म्हणजे या ब्रह्माचे स्फुरण परमेश्वरी तत्वाने चालू आहे. ज्याला आपण भगवान कृष्ण म्हणतो, भगवान गौतम बुद्ध म्हणतो, पांडुरंग म्हणतो पंढरपूरचा, ते सारे तत्वता एकच परमेश्वरी तत्व आहे. आणि या परमेश्वरी तत्वानेच ते ब्रह्म केवळ असणेपणे स्पंदित झाले आहे. म्हणून कृष्ण विठू बुद्ध एक, ब्रह्मस्पंदे कैवल्यात, असं या काव्याचं काव्य क्रमांक 33 संतपाद आत्मोपनिषद पान 106-107 पुढील काव्याचं कृष्ण विठू बुद्ध एक, ब्रह्मस्पंदे कैवल्यात असं शीर्षक आहे. त्याचा गद्यार्थ समजून घ्या. एकमेकांना ताळी देत घेत संत भक्त त्या ब्रह्मपदाची प्राप्ती करतात. जे यशोदा मातेला बाळकृष्णाच्या मुखामध्ये विश्वाचे सार रहस्य म्हणून प्रत्यास आले होते, तेच यशोदेला प्रत्यास आलेले बाळकृष्णाच्या मुखामधील विश्वाचं सार जेव्हा संत वारकरी एकमेकांना टाळी देत घेत वारीमध्ये नाचत असतात, धुंदबुंद होऊन भजन कीर्तन करीत नाचत असतात, तेव्हा त्यांना जे ब्रह्म गावतं ते ब्रह्मच यशोदेला बाळकृष्णाच्या मुखामध्ये विश्वाचे सार रहस्य म्हणून उलगडले होते. तोच कृष्ण सखा युगे 28 विटेवर विठोबा म्हणून उभा असून तो द्वैत तत्वज्ञानाचा प्रेरक म्हणून संत सज्जनांना मार्गदर्शन म्हणजे घरला अहंकाराला मारा असे मार्गदर्शन करीत आहे. आपण वेगळे असल्याचा द्वैती भाव टाका आणि समत्वाच्या व द्वैताच्या अनुसंधानात भक्तीमध्ये टाळी वाजवत वाजवत देवनामाच्या घोषात गांजा चिपळ्यांच्या आवाजात हातोहात म्हणजे सहजासहजी मुक्त व्हा असे सांगत आहे. कृष्ण तोच विठोबा आणि तोच बुद्ध साक्षीत्वात ध्यान लावून शांत व मौनात स्पंदत आहे. गोकुळीचा राणा तोच पंढरीचा विठोबा आणि तोच तो भगवान गौतम बुद्ध सदा साक्षीत्वात स्थितप्रज्ञतेत ब्रह्म म्हणून स्पंदत असतो. जर जर देह मन भाव यांचे अतीत वक्त असेल तर त्याच्या मनाचे न मन अमन साधते. मनोकाश भेदाभेदांच्या भरापासून ढगांपासून मुक्त होते. आता या निरभ्र चैतन्य आकाशात सारे काही कैवल्य म्हणजे केवळ आणि केवळ नाम आणि रूपाच्या पलीकडे उपाधी रहित म्हणजे कोणत्याही पदवी किंवा विशेषणा रहित असं हे नाम रूप उपाधी म्हणजे नाम रूप आणि पदवी याच्या पलीकडचे असणे पण तेच ते कैवल्य आकाश. यालाच विराट व अनंत अस्तित्व किंवा ब्रह्म असे म्हणतात. तर या कैवल्याचे विराट अनंत अस्तित्वाचे ब्रह्माचे सहज आकलन जर आणि जर सर्व आपण देह मन भावातीत असू आणि चिंतनात असू तर होतच असते. कृष्ण म्हणा, विठू म्हणा, बुद्ध म्हणा, केवळ आणि केवळ अंतिम एक परब्रह्मच आहे. तर आता काव्य ऐका. कृष्ण विठू बुद्ध एक, ब्रह्मस्पंदे कैवल्यात. टाळी देत टाळी घेत अवघे ब्रह्म कवटाळीत. विश्वसार कृष्ण मुखी माय नेत्र सुखावीती. तोच कृष्ण सखावघा निरंतर विटे उभा. टाळी देत टाळी घेत संत मुक्त हातो हात. शांत मौन साक्षीत्वात बुद्ध स्पंद कैवल्यात. गोकुळीचा तोची राणा पंढरीचा विठो जाणा. देह मन भावातीत भक्त जरी न मनात.
कृष्ण विठू बुद्ध एक ब्रह्मस्पंद कैवल्यात कृष्ण विठू बुद्ध एक ब्रह्मस्पंद कैवल्यात. अस्तु. धन्यवाद. शुभ दिन. सुप्रभात.